छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे आता सोपवण्यात येतोय। पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी आहे। आरक्षणाची अधिकृत सूचना ही आता प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव पाठवला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 घरांवर मनपाची कारवाई आहे। कोणतीही वैध कागदपत्र सादर न झाल्यानं ही कारवाई आहे। आयुक्तांच्या आदेशानुसार रस्ता मोकळा करण्यासाठी ही कारवाई आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित झाले। त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। नांदेड महानगरपालिकेचे महापौर पद हे पहिल्यांदा भाजपच्या वाट्याला आलेले आहे। 1997 पासून नांदेड वाघाळा महानगरपालिकेची स्थापना झाली आणि तेव्हापासून महानगरपालिकेत भाजपचे बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक निवडून जात होते। मात्र यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आणि आता महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित आहे। भाजपकडे सर्वसाधारण प्रवर्गातील महिला नगरसेवक निवडून आलेल्या आहेत 12 एकूण। त्यापैकी कविता संतोष मुळे पाटील, सुदर्शना महेश खोमणे पाटील, ज्योती किसन कल्याणकर, वैशाली मिलिंद देशमुख, शांभवी प्रवीण साळे यांच्या नावाची चर्चा जोर धरतीये। मात्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या मते चव्हाण यांचे विश्वासू, प्रामाणिक, अभ्यासू, अनुभवी असलेल्या नगरसेवकालाच या पदाचा बहुमान मिळणार असल्यानं महापौर पदावर कोण विराजमान होणार याकडे नांदेडकरांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।